बघा आता आपल्याला मॅथ पार्ट 1चा 9चा सेट हा टॉपिक व पहिला प्रॅक्टिस सेट आपण बघितला आहे 1.1. आता आपल्याला कोणता बघायचा आहे 1.2 बघायचा आहे. 1.2 बद्दल आपण बेसिक काही इन्फॉर्मेशन ते ऑलरेडी बघितले. तर एकदा जस्ट मी रिवाइज करतो. तुम्हाला सांगितले टाइप्स ऑफ सेट सांगितले होते बरोबर ना. काय सांगितले टाइप्स ऑफ सेट्स. सेट कोणत्या टाईपचे असतात ते सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. मग त्याच्यामध्ये कोणता पहिला प्रकार सांगितला मी सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट म्हणजे काय ज्या सेटमध्ये फक्त एकच इलेमेंट असतो. फॉर एक्झाम्पल सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 3 हा काय झाला तुमचा आला सिंगल टोन सेट बरोबर ना. किंवा सेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ए कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट म्हणजे काय झालं तुमचा सिंगल टोन सेट. सेकंड बघितला तर आपण एम्प्टी सेट. कोणता बघितला एम्प्टी. एम्प्टीचा अर्थ काय रिकामा. मग जो सेट फॉर एक्झाम्पल सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन आणि एंड याच्यात कोणता इलेमेंट आहे का नाही. याला आपण काय म्हणतो सिंगल टोन सेट. या सिंगल टोनला आपण असं पण म्हणतो सॉरी याला काय म्हणतो आपण एम्प्टी. एम्प्टीला आपण असं पण इंडिकेट करतो. एम्प्टी म्हणजे काय ज्याच्यात कोणताही इलेमेंट नाही आहे. ते पण आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. त्यानंतर कोणता बघितला आपण फायनाईट सेट. कोणता बघितला होता फायनाईट. फायनाईट काय बघितला होता फायनाईट म्हणजे काय सेट झेड इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4 5 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. याचा अर्थ याच्यात डॅश डॅश आहे का नाही. नंबर इलेमेंट आहे पण फायनाईट आहे. कोणते 1 2 3 4 5 हा काय झाला फायनाईट. त्यानंतर आपण बघितला का इन्फिनाईट. इन्फिनाईट 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 म्हणजे काय असणार सपोज एन इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4 डॅश 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 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. किंवा त्याला कधी कधी इन्फिनिटी म्हणतात कधी नाही म्हटलं तरी चालतं. मग हा काय कधी संपणार का हा सेट कधीच नाही संपू शकत. मग आपण त्याला काय म्हटलं होतं इन्फिनाईट सेट. हे आपण सगळे सेटचे टाईप्स वगैरे बघितले होते. आणि एक काय बघितलं होता आपण इक्वल सेट. काय बघितलं होता इक्वल सेट. इक्वल सेट म्हणजे काय असे सेट का ज्याच्यामध्ये इलेमेंट कसे असणार आहे सेम. इलेमेंट काय असेल सेम. किंवा इलेमेंट एकच असेल किंवा इलेमेंट 2च असेल किंवा इलेमेंट 3 असेल किंवा इलेमेंट 4 असेल. याला काय म्हटलं होतं आपण इक्वल सेट. हे आपण लास्ट लेक्चरला सर्व बघितलं होतं. आता ह्या लेक्चरला आपल्याला काय सुरू करायचं आहे मग आता आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2चा क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे फर्स्ट. तुमच्या समोर क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय लिहू नका. काय क्वेश्चन आहे बघा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट क्वेश्चन मार्क अँड जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे आता तुम्हाला काय विचारलं आहे बरं खाली तुम्हाला 3 सेट दिलेले. किती सेट दिले 3. त्या 3 सेटपैकी कोणते सेट इक्वल आहे किंवा किती सेट इक्वल आहे आणि ते का आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता ते आपल्याला जस्टिफाय करायचं आहे म्हणजेच काय करायचं आपल्याला त्याचं ॲन्सर फाइंड आउट करायचं आहे. मग आता कोणते कोणते सेट दिले बरं. पहिला सेट काय दिला आहे बरं आपल्याला बघा. पहिल्याचे ॲन्सर सेट ए सेट काय म्हटले बरं आपल्याला गिवन काय ए सेटमध्ये काय म्हटलेलं आहे एक्स सच दॅट 3x - 2 -1 इज इक्वल टू किती बरं 2. नेक्स्ट काय पुढं काय दिलं आहे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे बघा आपल्याला काय दिलं आहे हा जो ए सेट आहे का हा ए सेट कसला आहे तर एक्स इलेमेंट्स आहे. आणि एक्स इलेमेंट कोणते आहे तर यासाठी तुम्हाला पुढं काय दिलं आहे इक्वेशन दिलेलं आहे. कोणतं इक्वेशन आहे 3x - 1 इज इक्वल टू 0. मग नेमका एक्स कोणता आहे ते आपल्याला पहिले फाइंड आउट करायचं आहे. मग बघा आपण ब्रॅकेट ज्या एक्स म्हणजे हे दिलेलं आहे ना तर हे काय ते आपण बघूया. म्हणून आपण याला बाहेर काढून घेऊ. काय होईल बरं 3x - 1 इज इक्वल टू काय 2. हा -1 तिकडे याला काय येणार आहे प्लस होऊन जाणार आहे. 3x इज इक्वल टू काय येणार आहे 2 + 1 म्हणजेच देअरफॉर 3x इज इक्वल टू किती येणार आहे 3. आपल्या व्हॅल्यू कोणाची काढायची आहे 1ची. हा 3 जर मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होईल डिवाइड. आणि देअरफॉर x इज इक्वल टू 3/3 3 1 जा 3 3 1 जा 3 x इज इक्वल टू किती आलं बरं 1.
x = 1 आले, याचा अर्थ हा काय झाला, सेट ए काय भरलं, ओनली 1, सिंगल सेट आहे किंवा त्या सेटमध्ये फक्त काय बरं 1च आहे. याला आपण सपोज म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट. हा पहिला आहे ना. बरं, आता सेकंडवाला काय बरं, सेकंड आपल्याला काय सांगितलं बरं, बी सेट आहे इन कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट. काय सांगितलं आहे, एक्स इज नॅचरल नंबर, x is a natural number but काय दिलं आहे बरं, but x is neither prime nor composite, but x is neither prime nor composite. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे आता आपल्याला काय शोधायचं बरं, की असा नंबर शोधायचा आहे एक्स, म्हणजे बी हा असा सेट आहे, एक्सचा असा सेट आहे का तो एक्स कोण आहे, तर नॅचरल नंबर आहे. काय, नॅचरल नंबर आहे. बट तो कोण नसला पाहिजे आपला, एक तर प्राईम नंबर पण नसावा आणि कंपोजिट नंबर पण नसावा. आता प्राईम नंबर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, कोणते प्राईम नंबर्स, 2, 3, 5, 7, 11, 13 हे काय होते आपले प्राईम नंबर. आपण लास्ट लेक्चरले मागं बघितले प्राईम. आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय, ज्याला कशांतरी डिवाइड होतं. आणि प्राईम नंबर म्हणजे काय, ज्याला कशाने डिवाइड होत नाही आहे, फक्त सेल्फ आणि वननी डिवाइड होतं, त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. मग आता आपल्याला असे नॅचरल नंबर फाइंड आउट करायचे आहे का तो असा सेट आहे का ज्याच्यात प्राईम नंबर पण नको आणि कोण नको आहे, कंपोजिट नंबर पण नको आहे. मग आता बघा प्राईम नंबर्स कोणते असतात, प्राईम नंबरचा सेट, प्राईम नंबर कोणते असतात बरं, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 हे सगळे काय झाले प्राईम नंबर्स. 15 हा प्राईम नंबर्स नाही, बिकॉज 50ला 3नी सुद्धा डिवाइड होतं, 5नी पण डिवाइड होतं ना. कंपोजिट नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे असे नंबर ज्याला कशाने डिवाइड होतं. मग काय राहणार आहे, 2 आहे, 3 आहे, त्यानंतर काय 4 आहे, 5 आहे, 6 आहे, जवळपास हे सर्वच काय आहे कंपोजिट नंबर. फक्त कोण नाही त्याच्यामध्ये, 1 नाही, जवळपास सॉरी हे नसतात बरं का, 3 नसतात, 5 नसतात, 7 नाही, 8 राहणार आहे, अशा प्रकारे राहते. याला प्राईम नंबर म्हणजे कशाने डिवाइड होणार नाही, कंपोजिट नंबर म्हणजे कशाला कशाने त्याला डिवाइड होणारच आहे. अलग लक्षात, म्हणजे हे प्राईम कंपोजिट नसेल, कंपोजिट हे प्राईम नसेल. आणि ह्या दोघांमध्ये कोण नाही आहे, फक्त 1 नाही आहे. मग आता आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर कोणते असतात रे, नॅचरल नंबर्स कोणते असतात, 1, 2, 3, 4, 5, 6 डॅश डॅश डॅश. मग ह्या दोघांमध्ये 1 आहे का, नाही आहे. 2 आहे का, आहे. 3 आहे का, याच्यात आहे. 4 याच्यात आहे, 5 याच्यात आहे, 6 याच्यात, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असे नंबर आहे. फक्त या दोघांमध्ये कोण नाही आहे, 1 नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हा बी कोणता सेट आहे, काही नॅचरल नंबर घ्यायचे पण कोण नाही घ्यायचे आपल्याला, हे प्राईमवाले नाही घ्यायचे. आले लक्षात, कोण नाही घ्यायचे, प्राईमवाले नाही घ्यायचे आणि कंपोजिटवाले पण नाही घ्यायचे. म्हणजे याचा अर्थ फक्त आपल्याला कोणता शिल्लक राहील, 1च राहील ना. आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर बी इज इक्वल टू फक्त कोणता राहील, हा 1. अलग लक्षात, म्हणजे याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणू, आता सेकंड म्हणूयात. लक्षात आलं काय बोललो. आता थर्ड वाला दिला आहे. आता थर्ड काय बरं असेल, सी सेट काय बरं, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट काय बरं, x such that x element of n comma x less than 2 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे बघा हा जो सी सेट आहे का, हा कोणाचा आहे, एक्सचा आहे. एक्स कोण आहे बरं, नॅचरल नंबर. पण कोणते नॅचरल नंबर आहे, 2 पेक्षा लहान. आणि 2 पेक्षा लहान कोणता नॅचरल नंबर राहतो रे, फक्त 1 आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण, 3. मग आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलं बरं, ते सर्वात महत्त्वाचं का दिलेल्या 3 सेटपैकी कोणते सेट इक्वल आहेत. कोणते सेट इक्वल आहे बरं, 1, 2, 3 तिघं पण इक्वल आहे ना. म्हणजे सर्व काय असणार आहे, इक्वल सेट असणार. देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर द
element of set A, B and C are equal. बघा ना, element of set A, B and C तिघांचे पण इलेमेंट कसे आहे बरं, इक्वल आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, आर इक्वल. आणि देअरफॉर काय, सेट ए इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, सेट बी इज इक्वल टू काय असेल, सेट सी. दिस इज आवर आन्सर. क्वेश्चन कळाला का, नक्की का. हे 3 सेट आपल्याला दिलेले आहे आणि ते इक्वल आहे का नाही ते बघायचं आहे. मग हे 2 इक्वल असते आपण 2च इक्वल म्हटलं असतं, 3 हा डिफरंट आहे. किंवा हे 2 इक्वल असते पण इथं तिघं पण काय दिले आपल्याला, इक्वल दिलेले. म्हणून हे सर्व काय असणार, 3 सेट इक्वल. लक्षात येईल का, नक्की व्यवस्थित लिहून घ्या. मग आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे सेकंड क्वेश्चन. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट, गिवन रिझन फॉर युअर आन्सर. मग आपल्याला 2 सेट दिलेले आहे खाली, ते दोन्ही सेट इक्वल आहे की नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे. असेल तर रिझन काय, नसेल तर रिझन काय, हे लक्षात, हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता बघा क्वेश्चन काही डबल लिहायची गरज नाही आहे आपल्याला. मग आता मला सांगा डायरेक्ट आन्सर. पहिला सेट कोणता दिला आहे बरं आपल्याला, सेट ए म्हटलेलं आहे. सेट ए काय बरं, इवन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर. म्हणजे सेट ए कोणाचा आहे तर इवन प्राईम नंबरचा आहे, बरोबर ना. कोणाचा आहे, इवन प्राईम नंबरचा आहे जो सेट आहे तो आपल्याला विचारलेला आहे. मग आता इवन प्राईम नंबर कोणते असतात रे, म्हणजे आता ए सेट कोणाचा आहे, इवन प्राईम नंबरचा आहे, बरोबर ना. मग इवन पण पाहिजे आणि प्राईम पण पाहिजे, असा कोणता नंबर आहे आपल्या एकदा झालं आहे माझं. 1 हा प्राईम नंबर आहे का, नाही आहे. 1 हा इवन पण नंबर नाही, प्राईम पण नंबर नाही. पण आपल्याला काय विचारलं, इवन पण पाहिजे आणि प्राईम पण पाहिजे. 2 हा इवन नंबर आहे आणि तो सुद्धा काय प्राईम पण आहे. बट 2 नंतर कोणताच नंबर हा इवन आणि प्राईम दोन्ही सोबत नसणार आहे. लक्षात आलं ना, कारण इवन नंबर म्हणजे 2 ने डिवाइड होणार आहे आणि 2 जर सोडला तर प्राईम नंबर असा एकही नंबर नाही का ज्याला 2 ने डिवाइड होतं. अलग लक्षात. म्हणजे याचा अर्थ इथं हा ए सेट कोणाबद्दल दिला आहे, फक्त 2 बद्दल, बरोबर का नाही. ठीक आहे, लक्ष द्या काय म्हटलं मी, हा 2 असणार आहे. मग याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मग आपण, फर्स्ट. आता बी सेट काय मला सांगा, बी सेट काय दिलं आहे बरं आपल्याला, कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 30, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. लक्ष द्या इकडं. आता बी सेट काय बरं, एक्स इलेमेंटवाला आहे. पण एक्स इलेमेंट कोण आहे त्याचं आपल्याला काय दिलं आहे, पुढं इक्वेशन दिलेलं आहेत. मग याचा अर्थ इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघू मग नेमकं एक्स म्हणजे काय नेमकं बघूयात आपण. मग इथं काय इक्वेशन, 7x - 1 इज इक्वल टू 30. हा मायनस आहे, अपोजिट साईडला गेला काय होईल, प्लस. आणि देअरफॉर 7x इज इक्वल टू 13 + 1 किती होणार आहे रे, 14. इधर 7 मल्टिप्लाय इकडे गेलं काय होईल, डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 40 डिवाइड बाय किती होणार आहे रे, 7. मग 7 म्हणजे 7 आणि 7 2 जा किती होणार आहे, 40. आणि देअरफॉर x इज इक्वल टू किती आला रे, 2. म्हणजेच याचा अर्थ एकची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजेच हा सेट काय असणार आहे, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये फक्त काय असणार आहे, 2. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण, सेकंड. मग आता फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनने आपल्याला काय बघा मिळेल, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड दोघं पण काय असणार आहे, इक्वल असणार आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड फ्रॉम इक्वेशन सेकंड सेट ए इज इक्वल टू काय राहणार आहे, सेट बी. आणि इक्वल टू आहे का, आहे. काय आहे तर आपण सर्व रिझन लिहिलं आहे. लक्षात येईल का, नक्की एकदम घ्या व्यवस्थित. किंवा तुम्ही खाली असं स्टेटमेंट लिहिलं तरी चालतं. देअरफॉर ए अँड बी आर इक्वल सेट्स असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आता नंबर 3.
काय क्वेश्चन तुमच्या समोर बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड व्हाय. खाली आपल्याला काही सेट दिलेले, त्यापैकी एम्प्टी सेट कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि तो का एम्प्टी ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. हे लक्षात. मग आता बघा, मग पहिला कोणता दिला आहे बरं आपल्याला, फर्स्ट. मी फर्स्टचा आन्सर लिहितो. फर्स्ट काय दिलं आहे बरं, फर्स्ट आपल्याला ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर्स किंवा नंबर पुढं स्मॉलर दॅन 0. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. मग त्याचे एम्प्टी सेट कोणता ते आपल्याला बघायला लावलेलं आहे. मग मला सांगा बरं, असा आपल्याला एक नंबर शोधायचा आहे का जो नॅचरल नंबर पाहिजे बट कोणापेक्षा लहान पाहिजे रे, 0पेक्षा लहान. असा कोणता नॅचरल नंबर आहे का जो 0पेक्षा लहान आहे का? नाही आहे. कारण की नॅचरल नंबर स्टार्टिंगच कुठून होती, 1 पासून. आणि इथं 0पेक्षा लहान असणं शक्य आहे का? नाही आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. ते 1 पासून सुरू होतात, 0च्या लहान तर असूच शकत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर ए इज इक्वल टू काय असणार आहे, एम्प्टी सेट. बरोबर का नाही. ए हा काय झाला आपला, एम्प्टी झाला, कारण की आपल्याला 0पेक्षा लहान विचारलं आहे त्यांनी ऑलरेडी. बरोबर. आता आपल्याला बघायचं आहे याच्यातलाच सब क्वेश्चन सेकंडवाला. कोण आहे बरं सब क्वेश्चन सेकंड याचा आपल्याला काय विचारलं बरं, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. पुढं काय दिलं आहे अजून, एक्स इज इक्वल टू 0. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. मग आता काय म्हटलं बघा इथं, हा बी सेट कोण आहे बरं, एक्स आहे. आणि एक्स कोण आहे बरं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग आधी हे इक्वेशन आपण सॉल्व करू ना. हे इक्वेशन काय बरं होईल बरं, मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय 0. आपल्याला फक्त कोण काढायचं आहे रे, एक्स काढायचं आहे ना. आपल्याला एक्स स्क्वेअर पाहिजे का, नाही. मग आपण काय घेणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूंचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होतो, एक्स इज इक्वल टू 0चं स्क्वेअर रूटसुद्धा किती येणार आहे, 0. म्हणजे एकची व्हॅल्यू किती आली इथं, 0. मग मला सांगा एम्प्टी सेट असेल का, आहे का नाही आहे. एकची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे याचा अर्थ काहीतरी व्हॅल्यू आहे. एम्प्टी आहे का, नाही. आणि देअरफॉर आपण बी इज इक्वल टू एक्स म्हणजे कोण इथं, 0. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे हा एम्प्टी सेट आहे का, नाही. ओके. आणि आपल्याला काय विचारलं बरं आता, थर्डवाला दे इथं द्या, देअरफॉर सेट बी इज नॉट एम्प्टी सेट. आणि इथं काय म्हणू शकतो, सेट ए इज एम्प्टी सेट. अलग लक्षात, वाक्य लिहून टाका. आणि आता आपल्याला कोणतं बघायचं बरं, थर्डवाला. इथं घेतो मी थर्डवाला. काय बरं थर्डवाला क्वेश्चन, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट 5x -2 इज इक्वल टू 0 कॉमा एक्स एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे एन दिला आहे का, नॅचरल नंबर दिला आहे, एन दिला आहे फक्त. बरोबर ना. आता लक्ष द्या इकडं, सेट सी आहे कसला आहे बरं, हा एक्सचा आहे. पण एक्स कोण आहे, तर हे इक्वेशन आहे. आणि हे इक्वेशनमध्ये एक्स जो येणार तो कोण पाहिजे आपल्याला, नॅचरल नंबर पाहिजे. बरोबर ना. मग बघू आता नेमका हा एक्स कोण आहे हे आपल्याला कशाहून काढणार आहे, हे इक्वेशन निकालणार आहे ना. म्हणून आपण ते इक्वेशन घेऊन टाकू. 5x - 2 इज इक्वल टू काय, 0. हा -2 तिकडे यायला काय होणार आहे, +2. देअरफॉर 5x इज इक्वल टू काय, 2. हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होणार आहे, डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 2 किती होणार आहे, 5. मग मला सांगा हा x 2/5 नॅचरल नंबर आहे का. नॅचरल नंबर कोणते असतात, 1 2 3 4 5 हे नॅचरल नंबर असतात. असं 2/5 नॅचरल नंबर असेल का रे, नाही आहे. मग हा नाही आहे याचा अर्थ काय झाला, सी काय होणार आपला, एम्प्टी सेट. काही नॅचरल नाहीची त्याच्यात कोणी आहे का,
नाही आहे ना, हा तर फ्रॅक्शन आहे, हा याच्यात नॅचरल नंबर नाही, म्हणजे हा काय असणार आहे एम्प्टी सेट. देअरफॉर सेट सी इज एम्प्टी सेट. म्हणजे पहिला एम्प्टी सेट आहे, दुसरा नाही आहे, तिसरा आहे. लक्षात येईल का? नक्की एकदम व्यवस्थित लिहून घ्या. आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे 4 वाला. बघा तुमच्या समोर आहे, मी रीड करतो काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय, राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाईट ऑर इन्फिनाईट. आता आपण सुरुवातीलाच बघितले फायनाईट सेट कशाला म्हणायचं आणि इन्फिनाईट कोणाला म्हणायचं. पण तरी एकदा मी रिवाइज करतो. फायनाईट सेट आणि दुसरा काय असतो इन्फिनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे काय असतो, जो सेट कसा असतो लिमिटेड असतो. कसा असतो, जो सेट काय असतो लिमिटेड. आणि सेकंड काय असतो बरं, तो काउंटेबल पण असतो. काउंटेबल, काउंटेबलचा अर्थ काय बरं, मोजता येणारा पण असतो. आणि इन्फिनाईटचा अर्थ काय असतो, एक नॉन काउंटेबल आणि अनलिमिटेड. अनलिमिटेड असतो, दुसरा काय असतो अनकाउंटेबल असतो. म्हणजे जो सेट लिमिटेड आहे आणि काउंटेबल आहे त्याला काय म्हणायचं इन्फिनाईट सेट. आणि जो अनलिमिटेड आहे किंवा अनकाउंटेबल आहे त्याला काय म्हणायचं इन्फिनाईट सेट. बरोबर ना. मग तेच तर आपल्याला आता शोधायचं आहे. मग आता 4th क्वेश्चनमधला आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. काय बरं फर्स्ट क्वेश्चन, ए इज इक्वल टू काय दिलं आहे बरं, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट एक्स लेस दॅन 10. लेस दॅन काय 10 आहे आणि एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स इज अ नॅचरल नंबर्स. मग आता हा सेट फायनाईट आहे का इन्फिनाईट आहे तेवढं आपल्याला फक्त सांगायचं आहे. मग हा ए सेट आहे. ए सेट कोण आहे बरं, एक लक्ष द्या. ए कोण आहे बरं, हा एक्स आहे. आणि एक्स कोण आहे बरं, लेस दॅन 10 आहे. आणि हा लेस दॅन 10 पण कोणाची लेस दॅन 10, नॅचरल नंबरमध्ये. बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ हा झाला ए इज इक्वल, हा कोणता सेट होईल बरं, 10पेक्षा लहान नॅचरल नंबर. म्हणजे नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. 10 राहील का नाही, बिकॉज लेस दॅन 10 म्हटलं आहे. म्हणजे ए सेटमध्ये काय फक्त 9 इलेमेंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. मग आता हे इलेमेंट कसे असणार, ऑल आर इलेमेंट लिमिटेड पण आहे आणि कसे काउंटेबल पण आहे. आणि काउंटेबल आणि लिमिटेड असेल तर तो सेट कोणता असतो इन्फिनाईट फायनाईट. आणि देअरफॉर आपण हे म्हणू शकतो काय, देअरफॉर द नंबर ऑफ एलिमेंट्स आर कशा असणार आहे लिमिटेड अँड काउंटेबल. आणि लिमिटेड काउंटेबल असेल तर देअरफॉर आपण काय म्हणू शकतो सेट ए इज फायनाईट सेट. आलं का लक्षात. ए सेट कसा असणार आहे आपला फायनाईट सेट असणार आहे. येईल का लक्षात नक्की. आता 4thचा आपल्याला 3rd क्वेश्चन बघायचं. सॉरी कोणता सेकंड. आपल्याला आता 4thचा 2nd क्वेश्चन बघायचं. काय बरं आपल्याला सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे बुकमध्ये आपल्याला, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये वाय सच दॅट वाय लेस दॅन -1. पुढं y is an integers. ओके. इंटिजर्स कोणते असतात माहिती ना आपल्याला, कोणते असते इंटिजर्स. इंटिजर्स कोणते असतात 0 1 2 3 4 डॅश. आणि मायनसवाले पण असतात -1 -2 -3 -4 डॅश. हे सगळे काय असतात इंटिजर असतात. मग आता आपल्याला बी सेट आहे जो काय त्याच्यामध्ये वाय आहे. वाय कोण आहे बरं लेस दॅन 1 आहे. आणि हे कोण आहे सर वाय ऑल आर इंटिजर्स आहे. मग आता आपल्याला कोणता सेट लिहायचा आहे का अशी इंटिजर्स लिहायचे जे -1पेक्षा काय असेल
लहान असतील, स्मॉलर असतील. म्हणून आपण लिहू शकतो ना बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये कोण राहील बरं -2, कारण की -1पेक्षा लहान आहे ना. -1पेक्षा लहान कोण आहे -2, -2पेक्षा लहान कोण आहे -3, -4, -5. ही कुठपर्यंत लिहायची आपल्याला, हे इन्फिनाईट आहेत. हे काय असणार आहे इन्फिनाईट. म्हणजेच हा सेट कोणता असणार आहे इन्फिनाईट. देअरफॉर द नंबर्स ऑफ एलिमेंट इन सेट बी आर कसे असणार आहे अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. बरोबर ना. अनलिमिटेड पण आहे, लिमिट आहे का याला नाही आहे. आणि काउंट करू शकतो का नाही, किती का पण आहे संपूच शकत नाही. हे लक्षात झालं. सेकंड. थर्डवाला काय बरं, थर्डवाला लगेच घेऊन टाकू आपण. काय बरं थर्डवालं काय म्हटलं आहे सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9th फ्रॉम युअर स्कूल. सॉरी. मग आता मला सांगा हा स्केट काय विचारला आहे का ते म्हणता का सेट सी असा आहे का जो 9th स्टुडंट आहे तुमच्या क्लासमधले 9th स्टुडंट आहे. मग आता मला सांगा आपल्या तुमच्या 9वीच्या वर्गामध्ये स्टुडंट हे फायनाईट आहे का इन्फिनाईट आहे. फायनाईट आहे, कारण की ते काउंटेबल पण आहेत आणि लिमिटेड पण आहेत. म्हणजे किती असेल 50, 60, 70, 75 याच्यापेक्षा जास्त काय आहे का 30, 40, 50, 60 याच्यापेक्षा जास्त असेल का नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय ते काउंटेबल पण आहे आणि कसे लिमिटेड पण आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स in 9th class are limited and countable, and therefore set C is finite set. काय असेल फायनाईट असेल. येईल का लक्षात घ्या दोन्ही पण. क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला, क्वेश्चन नंबर 4. काय बरं क्वेश्चन नंबर 4 सेट ऑफ पीपल्स फ्रॉम युअर व्हिलेज. मग मला सांगा आपल्या तुमच्या गावामध्ये काही लोकसंख्या आहे बरोबर ना. ती लोकसंख्या लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे का नाही आहे, लिमिटेड आहेत. आणि काउंटेबल आहे का काउंटेबल पण आहेत. म्हणजे गावात लोकसंख्या जे असेल 100, 200, 500, 1000, 50,000, लाख, 5 लाख, 10 लाख म्हणजे काउंटेबल आहे. अनकाउंटेबल आहे का अशी धनादन वाढत चालली. थांबणाच आता मोजताच 500 वाढून राहिली. असं एवढं आहे का धनादन. लग्नाचा जरी सीझन असला तरी एवढं काही राहणार नाही आहे बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ ते काउंटेबल पण आहे आणि काय लिमिटेड पण आहे. म्हणजे दिलेला सेट कसा असणार आहे आपल्याला इन्फिनाईट असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर द number of people in village are कशा असणार आहे लिमिटेड अँड काउंटेबल. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो देअरफॉर गिवन सेट इज फायनाईट. बरोबर आहे का नाही. गिवन सेट कसा असणार आहे फायनाईट. The number of people in village are limited and countable. Therefore, given set is finite. Simple एकदम. फोर्थवाला काय आला, फिफ्थवाला कळेल का मग होईल का सॉल्व. फिफ्थवाला काय राहील बरं काय क्वेश्चन सेट ऑफ
ॲप्रेंटिस इन लॅबोरेटरी. आपल्या जी लॅब असते, प्रयोगशाळा असते, त्याच्यात वस्तू कशा असतात बरं, लिमिटेड आहे. आणि कशा असणार आहे, काउंट पण करू शकतो 1 2 3 4 5 किती, बरोबर ना. म्हणून आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर द नंबर ऑफ ॲप्रेंटिस इन द लॅबोरेटरी आर लिमिटेड अँड काउंटेबल अँड देअरफॉर गिवन सेट इज फायनाईट. गिवन सेट इज फायनाईट. येईल का लक्षात, नक्की एकदम. आणि 6 वाला होईल का सॉल्व. सेट ऑफ होल नंबर्स कसा असेल बरं, इन्फिनाईट. का जेतो वाटलं असं लिहून. हा कोणता आता 6 वाला ना, 6 वाला क्वेश्चन काय म्हटलं बरं, सेट ऑफ होल नंबर. मग सेट ऑफ होल नंबर कोणते असतात बरं, सेट ऑफ होल नंबर्स कशा असणार आहे बरं, ते 0 1 2 3 4 डॅश 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 अनलिमिटेड. म्हणजेच कशा असणार आहे, अनकाउंटेबल. आणि कशा असणार आहे, अनलिमिटेड असणार आहे. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो खाली, देअरफॉर द गिवन नंबर ऑफ होल नंबर इज अनलिमिटेड अँड ॲक्च्युली काउंटेबल आहे ते, पण अनलिमिटेड आहे. काउंट करू शकतो आपण, पण काउंट करू शकतो पण अनलिमिटेड आहे, बरोबर ना. मग अनलिमिटेड असेल तरी तो काय असतो आपला, इन्फिनाईट सेट. म्हणून गिवन सेट कसा असणार आहे, इन्फिनाईटच सेट असणार आहे. येईल लक्षात, लिहून देऊ का. सगळे अलग लक्षात. आणि लास्टवाला कोणता आहे बरं इथं आता, सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे कोणते रे, रॅशनल नंबर. झाले ना आपले. लास्टवाला क्वेश्चन बघा काय, सेट ऑफ कोणाचा, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे कसं आहे, इकडे लक्ष. रॅशनल नंबर काय, x अपॉन y असतो, बट y इज नॉट इक्वल टू 0. मग मला सांगा 2 हा रॅशनल नंबर आहे का, एक लक्ष द्या. 2 हा रॅशनल नंबर आहे का. रॅशनल नंबर म्हणजे काय, x अपॉन y, बट y इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे डिनॉमिनेटर कधी 0 नसावा. अशा साऱ्या नंबरला आपण रॅशनल नंबर म्हणतो. मला सांगा 2 हा रॅशनल नंबर आहे का. हा रॅशनल नंबर आहे का, कारण की याच्यात डिवाइड नाही आहे, म्हणजे एक आहेच ना. नसतो म्हणजे किती असतो, 1. पण आपल्याला कोण नको आहे, फक्त 0 सोडून कोणी असलं तरी आपल्याला चालतो. म्हणजे हा काय असणार आहे बरं, रॅशनल नंबर. 2/3 हा सुद्धा काय असणार आहे, रॅशनल नंबर. 3 रॅशनल नंबर. 3/2 सुद्धा रॅशनल नंबर. असे किती लिहायचे, लिमिट आहे की त्याला, नाही आहे. म्हणून देअरफॉर द नंबर ऑफ रॅशनल नंबर आर अनलिमिटेड अँड काउंटेबल असेल पण अनलिमिटेड आहे, बरोबर ना. देअरफॉर द नंबर ऑफ रॅशनल नंबर इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल अँड देअरफॉर द गिवन सेट इज इन्फिनाइट. इन्फिनाइट सेट.